सटाणा नगर परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, तब्बल 95 अर्ज बाद। सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज छाननीनंतर मोठा गोंधळ उडाला आहे। एकूण 265 अर्जांपैकी तब्बल 95 अर्ज नामंजूर झाल्याने अनेक इच्छुकांचे निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट झाला आहे। नगर अध्यक्षपदासाठी 16 अर्ज दाखल झाले, त्यापैकी 10 अर्ज मंजूर। अंतिम लढत कोण जिंकणार? राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत। त्यामुळे नगर अध्यक्षपदासाठी थेट तिरंगी लढत निश्चित झाली आहे। नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 249 अर्जांपैकी 95 अर्ज थेट नामंजूर झाले। यामुळे 154 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। इतके अर्ज बाद का झालेत? निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलासजी चावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकामी आज सटाणा नगर परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आणि सदस्यपदाची या दोन्हीही निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जे अर्ज भरले त्या सर्व अर्जांची आज निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकारी यांनी छाननी केलेली आहे। या छाननीसाठी सर्व उमेदवारांना यापूर्वी लेखी नोटीस दिलेली होती। सर्व प्रभागातले उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत शांततेत ही छाननी पार पडली। एकूण 265 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सर्वच्या सर्व अर्जांची प्रभागनिहाय छाननी करण्यात आली। या छाननीमध्ये वैध आणि अवैध अर्ज कोणते आहे आणि का झाले हे देखील जाहीर घोषित करण्यात आले। ज्या शंका होत्या त्यांचं निरसन करण्यात आलं। कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार, मोठी घटना काही झालेली नाही। सर्व उमेदवारांना आपापल्या अर्जाबाबत ज्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे छाननीचं कामकाज पार पडलेलं आहे। यानंतर माघारीची मुदत ही दिनांक 21 पर्यंत आहे आणि त्यानंतर दिनांक 26 तारखेला चिन्हांचं वाटप होणार आहे। मी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना आचारसंहितेची नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतो। धन्यवाद। या छाननीमध्ये एकूण 249 जे सदस्यपदाचे अर्ज त्यापैकी 154 अर्ज जे आहेत ते आपण वैध ठरवले आहेत, 95 अवैध ठरवले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी 16 अर्ज आले होते, की 10 वैध ठरवले आहेत आणि 6 अवैध ठरवले आहेत। धन्यवाद। आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे। माघारीनंतरच निवडणुकीचे खरं चित्र स्पष्ट होणार आहे। हा राजकीय संघर्ष आता कोणत्या दिशेने जाणार हे पाहण्यासाठी माघारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी दीपक गायकवाड, सटाणा।